चला, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवस्ती केंद्र वाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आम्ही घेऊन येत आहोत. बॅचचे वैशिष्ट्य पहा, दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातले व्हिडिओ लेक्चर तुम्हाला युट्यूब आणि फेसबुक वरती उपलब्ध आहेत. प्रत्येक घटकावरती जास्तीत जास्त सराव टेस्ट आम्ही उपलब्ध करून देऊ, जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही त्या सराव टेस्ट वारंवार सोडा. जोपर्यंत पैकीचे पैकी गुण मिळत नाही तोपर्यंत त्या सोडवा. सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल पाहण्याच्या लिंकही आम्ही सर्वांसाठी उपलब्ध करून दिली आहे. शिक्षक पालक यांनी त्या लिंकचा वापर करावा, उपयोग करावा आणि आपल्या विद्यार्थ्याची प्रगतीची नोंद घ्यावी. त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील, जेणेकरून त्याच्या प्रिंट काढून तुम्ही सराव करू शकता. पहा, 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत. या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. त्याच्या लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिल्या आहेत. अद्याप ज्या विद्यार्थ्यांनी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. युट्यूब चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, बरेच जण व्हिडिओला पाहतात पण लाईक करत नाहीत, शेअर करत नाहीत. आपल्या मित्रांना शेअर करा. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलला जॉईन केल्यानंतर तुम्हाला सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. व्हॉट्सअपचे मेसेज डिलीट होतात, टेलिग्राम चॅनल आहे त्यावरचा मेसेज डिलीट होत नाही. तुम्ही कधीही तो पाहू शकता. सर्व लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे. पहा, महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वे केला असता आम्हाला असं जाणवलं की महाराष्ट्रामध्ये रेकॉर्डेड स्वरूपातली बॅच 5,000 पर्यंत विक्री करतात व लाईव्ह प्लस रेकॉर्डेड 25,000 पर्यंत विक्री करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत. परंतु आम्ही आमच्या शाळेच्या वतीने युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हा सर्व अभ्यासक्रम अगदी फ्री शिकवणार आहोत. तरी 4थी आणि 5वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी, स्पर्धा परीक्षेची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला सर्व लिंक उपलब्ध होतील. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणारे 3 विषय मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा यापैकी भाषा विषयाचे लाईव्ह तासिकेचं आयोजन केलेलं आहे. भाषा विषयामध्ये आपल्याला 4 उतार येणार आहेत. 4 उतारामध्ये 20 प्रश्न आणि ते 25 गुणासाठी असणार आहेत. ते 25 गुण मिळवण्यासाठी आपण बाजारातून कोणत्याही प्रकारचं पुस्तक खरेदी करतो आणि ते केलंच पाहिजे, त्यातून आपण अभ्यास करतो. परंतु आम्हाला असं जाणवलं की त्यामध्ये 50 ते 60 उतारांचा अभ्यास होतो. एवढाच अभ्यास आपल्याला पैकीचे पैकी गुण घेण्यासाठी परिपूर्ण नाही. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो 200 प्लस पीडीएफ स्वरूपातले उतारे, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट, 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका अगदी फ्री. तरी या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, युट्यूब चॅनलला शेअर करा, टेलिग्राम चॅनललाही शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी याचा लाभ घेऊ शकतील. मी सोमनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारे, उतारा क्रमांक 130 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणारे अत्यंत उपयुक्त भाषा विषय उतारावर आधारित सराव चाचणी क्रमांक 130 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतारांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट करून भाषा विषयातील 20 प्रश्नांची 25 गुण 100% मिळतील याची खात्री देतो. फक्त सूचना एवढीच आहे, तुम्हाला दिलेल्या टेस्ट व्हॉट्सअप वरती, टेलिग्राम वरती दिलेल्या टेस्ट वेळच्या वेळी सोडत चला. जोपर्यंत पैकीचे पैकी गुण मिळत नाही तोपर्यंत त्या सोडवा, जेणेकरून तुम्हाला त्यांचा जास्तीत जास्त सराव होईल. तुमच्यासाठी उतारा क्रमांक 130 स्क्रीनवर दिला आहे. उतारा क्रमांक 103 काळजीपूर्वक वाचा आणि वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. एक मिनिटाच्या अवधीमध्ये तुमचा उतारा वाचून झाला पाहिजे अशी माझी अपेक्षा.
अभिनंदन वैष्णवी. अभिनंदन प्रशांत, अभिनंदन प्रदीप, अभिनंदन युवराज चौबे. चला, ज्यांचं ज्यांचं वाचून झालं आहे त्यांनी चॅट बॉक्समध्ये टाईप करा जेणेकरून आपल्याला पुढे घेऊन जाता येईल. अनुष्का चौबे अभिनंदन, सुंदराम खाडे अभिनंदन, साक्षी खाडे अभिनंदन, कृष्णा सानप अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, मी उत्तर वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका जेणेकरून या उत्तरावरील आपला कोणताही प्रश्न चुकणार नाही. कृष्णा सृष्टी तुमचे अभिनंदन, अक्षता साक्षी तुमचे अभिनंदन. चला, सगळ्यांचं वाचून झालंय, खूप छान. तुमची वाचनाची गती खूप छान. फक्त तुम्ही आकलन करून वाचताय का पोपटावणी पटापटा वाचताय मला ते समजत नाही. जर आपल्या उत्तराचे 5चे 5 प्रश्न बरोबर येत असतील तर आपलं वाचन योग्य आहे असं आपण स्वतःला समजायचं. जर आपला एखादा प्रश्न चुकत असेल तर आपले वाचन चुकतंय हे स्वतःला समजून घ्यायचं. श्रेया चौरे अभिनंदन तुझं. चला, उत्तर क्रमांक 130. नावात मांजर असले तरी मांजर कुळात नसलेला आणखी एक प्राणी म्हणजे जावडी मांजर. जावडी मांजर ही शेवटी या प्राणी कुळात मोडतो. हा प्राण्यांचा सर्वात लांब 3 फूट. या प्राण्याची सरासरी लांबी 3 फूट व शेपूट 1 फूट लांबीची असते. पिवळकट, तपकिरी आणि तपकिरी राखाडी असा त्याचा रंग असतो. जावडी मांजराच्या पाठीवर काळ्या रंगाचे पट्टे असतात. पोटावर व चारी पायावर गुडघ्यापर्यंत ठळक काळ्या भरीव टिक्क्याच्या रांग असते. भारतात जावडी मांजरीच्या 5 उपजाती आढळतात. जावडी मांजरीची निवासस्थाने बिळे, खिडकीतील कपारी, खडकातील कपारी किंवा दाट गवतात असतात. हा प्राणी झाडावर किंवा भिंतीवर सहज चढू शकतो, पण अन्न मात्र तो प्रामुख्याने जमिनीवरच शोधतो. उंदीर, खार, लहान पक्षी, पिवळी कोंबडी, पाळीव कोंबड्याही तो मारतो. फळे, मुळे आणि इतरही वनस्पती तो खातो. बोरे हे त्याची आवडते फळ आहे. हा शांत प्राणी म्हणून ओळखला जातो. चला पहा, जावडी मांजरीच्या वेगवेगळ्या जाती. आपल्याकडे रानटी मांजर किंवा बोका म्हणतो, तसं जावडी मांजर नावाची एक जात भारतामध्ये आहे. त्याच्या 5 उपजाती आहेत. त्या आपल्या भारतामध्ये आढळतात. त्या जंगलामध्ये माणसाच्या निवासस्थानाच्या शेजारी राहतात. ते शाकाहार करतात आणि मांसाहारही करतात. म्हणजे ते उंदीरही खातात, फळे कंदमुळेही खातात. ज्याप्रमाणे माणूस, कुत्रा नाही का नाही शाकाहारी आहे, मांसाहारी आहे, त्याचप्रमाणे मांजर हा पण प्राणी शाकाहारी आहे आणि मांसाहारी आहे. पहा, या प्राण्यांबद्दल आपल्याला या उत्तरामध्ये माहिती दिली होती. चला आपण या उत्तरावर पहिला प्रश्न. जावडी मांजराचे कुळ कोणते? जावडी मांजराचे कुळ कोणते? पर्याय ए मांजर, पर्याय बी श्वान, पर्याय सी सिवेट आणि पर्याय डी प्राणी कुळ. पहा, योग्य उत्तर ओळ क्रमांक ही शोधा जेणेकरून बाकी विद्यार्थी पटापट शोधतील आणि आपणही सवय लावा ओळीमध्ये उत्तर शोधायचं. जावडी मांजराचे कुळ कोणते? अभिनंदन वैष्णवी. वैष्णवीने ओळ क्रमांक सांगितली बघा. दुसरी ओळ सगळ्यांनी दुसरी ओळ वाचून घ्या. प्रशांत सी उत्तर. ओम सोनवणे सी उत्तर. ओम सोनवणे दुसरी ओळ सांगितली. अभिनंदन ओम तुझं. अक्षता सानप सी उत्तर. कृष्णा खाडे सी उत्तर. वैष्णवी सोनवणे दुसरी ओळ मध्ये. शांताराम खाडे सी उत्तर. प्रदीप सानप, कृष्णा सानप सी उत्तर. चला पहिला प्रश्न पहिला. जावडी मांजराचे कुळ कोणते? पर्याय ए मांजर, पर्याय बी श्वान, पर्याय सी सिवेट आणि पर्याय डी प्राणी कुळ. साक्षी खाडे सी उत्तर. प्रशांत दुसऱ्या ओळीमध्ये होतो. श्रेया चौरे सी उत्तर.
चला, अभिनंदन तुमच्या सर्वांचं. सी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. खूप छान, अगदी सर्वांचं उत्तर बरोबर. प्रश्न पहिला, जावडी मांजराचे कुळ कोणते? पहा दुसऱ्या ओळीमध्ये बघा, मांजर. जावडी मांजर हे शेवटी या प्राणीकुळात मोडते. जावडी मांजर हे सिवेट या प्राणीकुळात मोडते. याचे योग्य उत्तर होतं पर्याय सी. पर्याय सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. अनुष्का तोरवे, सी उत्तर. खूप छान. प्रश्न पहिल्याचं सर्वांचंच उत्तर बरोबर आलं आहे, कोणाचे उत्तर चुकलेलं नाही. सी उत्तर दिल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. तुमच्यासाठी प्रश्न दुसरा. जावडी मांजरेचे शेपूट किती लांब असते? जावडी मांजरेचे शेपूट विचारलंय, शरीर नाही. शेपूट किती लांब असते? पर्याय 3 फूट, पर्याय बी 1 फूट, पर्याय सी 4 फूट, पर्याय डी 1.5 फूट. पहा उत्तरामध्ये याचं उत्तर आहे 3 नंबरची ओळ क्रमांक 3 वाचा, म्हणजे तुम्हाला उत्तर कळेल. ओम सोनवणे बी उत्तर, प्रशांत सानप बी उत्तर, श्रेया चौरे बी, युवराज तोरवे सी उत्तर देत आहे पहिल्या प्रश्नाचं. युवराज प्रश्न क्रमांक टाका. चला, वैष्णवी सोनवणे तिसऱ्या ओळीमध्ये म्हणते, फक्त दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे, तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे, सॉरी. अभिनंदन वैष्णवी, अभिनंदन. बी उत्तर प्रशांत, अभिनंदन. ओळख क्रमांक सांगितली. चला, कृष्णा खाडे बी उत्तर, अक्षता सानप बी उत्तर, शांताराम खाडे बी उत्तर. चला, खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, कोणाचे उत्तर चुकलं नाही, अगदी सर्वांचं उत्तर बरोबर. शेपूट 1 फूट लांब असते. पहा तिसऱ्या ओळीमध्ये शेपूट 1 फूट लांब असते अशी ओळ आहे. म्हणजे जावडी मांजरीचं शेपूट किती फूट लांब असतं? तर त्याचं योग्य उत्तर पर्याय बी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. कोणाचे उत्तर चुकलं नाही. खूप छान. तुमच्यासाठी प्रश्न तिसरा, जावडी मांजरेचे आवडते खाद्य कोणते? जावडी मांजरेचे आवडते खाद्य कोणते? पर्याय ए दूध, पर्याय बी उंदीर, पर्याय सी बोर, पर्याय डी खार. पहा सगळ्यात खालून दुसऱ्या ओळीमध्ये याचं उत्तर आहे. खालून दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर शोधा. पहा, ओम सोनवणे सी उत्तर, प्रशांत सानप सी उत्तर, वैष्णवी सोनवणे मध्ये शेवटून दुसरे ओळ. अभिनंदन वैष्णवी. प्रशांत, अभिनंदन, तुझं ओळ क्रमांक सांगितली. युवराज तोरवे शी उत्तर, वैष्णवी सोनवणे शी उत्तर. चला, सृष्टिगंधा सी उत्तर, बोर म्हणते ती. पाहू कोणाचं उत्तर बरोबर येते. आरती, प्रीती, सोनल, भागवत, श्रावणी, महेश, तास्कर. चला, जॉईन असेल तर उत्तर टाका. अक्षता सानप सी उत्तर, शांताराम खाडे सी उत्तर. खूप छान. चला, सर्वांचं उत्तर बरोबर. लाईव्ह कोणाचं उत्तर चुकलेलं नाही. बोर. पहा शेवटून दुसऱ्या ओळीमध्ये, बोर हे त्याचे आवडते फळ आहे. बोर हे त्याचे आवडते फळ आहे, याच्यावरून आपल्याला कळतं जावडी मांजरेचं आवडते खाद्य आहे बोर. सी उत्तर दिल्या सर्वांचं अभिनंदन. चला, साक्षी खाडे सी उत्तर. खूप छान. चला, तुमच्यासाठी चौथा प्रश्न स्क्रीनवर. प्रश्न चौथा, जावडी मांजरेची दुसरी ओळख कोणती? जावडी मांजरीची दुसरी ओळख कोणती? पर्याय ए सिवेट, पर्याय बी मांजर, पर्याय सी शांत प्राणी, आणि पर्याय डी शिस्तप्रिय. पहा, प्रश्न चौथा, जावडी मांजरीची दुसरी ओळख कोणती? पर्याय ए सिवेट. पहा, सिवेट ही प्राणी कुळ आहे, त्याचं सिवेट उत्तर होऊ शकत नाही. पर्याय बी मांजर, पर्याय सी शांतप्रिय, आणि पर्याय डी शिस्तप्रिय. चला, योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न चौथा प्रशांत सी उत्तर देतोय. खालून दुसरी ओळ म्हणतोय. पहा दुसरी ओळ वाचा. मूळ आणि इतर वनस्पती तो खातो. हा,
बोर हे त्याचे आवडते फळ आहे. हा शांतप्रिय म्हणून ओळखला जातो. अभिनंदन प्रशांत, खूप छान शोधलंस. वैष्णवी खालून दुसरी ओळ म्हणते अभिनंदन. वैष्णवीचं प्रशांतचं अभिनंदन. प्रदीप सानप, कृष्णा सानप बी उत्तर. अनुष्का अक्षता सानप बी उत्तर. वैष्णवी सी उत्तर. पहा ओम सोनवणे बी उत्तर. मांजर साक्षी खाडे सी उत्तर. युवराज थोरवे डी उत्तर. शिस्तप्रिय. पहा बरेच जण कन्फ्युज आहेत, कोणी सी देतंय, कोणी बी देतंय, कोणी डी देतंय. पहा शेवटची खालून दुसरी ओळ वाचली तर तुम्हाला उत्तर चुकणार नाही. कृष्णा खाडे सी उत्तर. पूनम कर्डिले बी उत्तर. पूनम प्रश्न क्रमांक टाकत चल. प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक टाकायचा. सृष्टी गंडाळ सी उत्तर. शांताराम खाडे सी उत्तर. ओम सोनवणे सी उत्तर. पहा ज्या विद्यार्थ्यांनी बी उत्तर दिलं होतं मांजर, जावडी मांजरीची दुसरी ओळख मांजरच कशी असू शकते? प्रदीप, कृष्णा, कसं रे? जावडी मांजरीची दुसरी ओळख मांजरच कशी असेल? श्रेया चौरे सी उत्तर. त्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं ओळख क्रमांक शोधा. अक्षता सानप सी उत्तर. खूप छान. ज्यांनी बी उत्तर दिलंय त्यांचं चुकलंय. ज्यांचं डी उत्तर आहे त्यांचं पण चुकलंय. ज्यांनी ज्यांनी सी उत्तर दिलंय सर्वांचं अभिनंदन. तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे. खूप छान विद्यार्थी मित्रांनो. या प्रश्नामध्ये तुम्ही बरेच जण कन्फ्युज झाले, तरी तुम्हाला ओळख क्रमांक वैष्णवीनी प्रशांतनी सांगितली होती. चला खूप छान. पूनम कर्डिले तासाला कट करून परत जॉईन कर, जेणेकरून लाईव्ह तासाला जॉईन होशील. तू पाठीमागल्या प्रश्नांची उत्तर देते कदाचित. प्रश्न क्रमांक आणि उत्तर टाकत चल. प्रश्न चौथा, जावडी मांजरीची दुसरी ओळख. योग्य उत्तर पर्याय सी शांत प्राणी. शांत प्राणी ह्या जावडी मांजरीची दुसरी ओळख आहे. तुमच्यासाठी 130 उत्तरावरील शेवटचा प्रश्न. भारतात जावड्या मांजरीच्या किती उपजाती आहेत? उत्तरामध्ये याचं उत्तर आहे. ओळख क्रमांक शोधून टाका आणि उत्तरही टाका. प्रश्न पाचवा, भारतात जावडी मांजरीच्या किती उपजाती आहेत? पर्याय ए 40, पर्याय बी 5, पर्याय सी 3, पर्याय डी 2. योग्य उत्तर टाका. प्रश्न पाचवा, जावडी मांजरीच्या किती उपजाती आहेत? पर्याय ए 40, पर्याय बी 5, पर्याय सी 3, पर्याय डी 2. पहा प्रशांत म्हणतोय 5व्या आणि 6व्या ओळीमध्ये उत्तर आहे. अभिनंदन प्रशांत, अभिनंदन वैष्णवी. आपण शोधू. 5वी ओळ, जावड्या मांजरीच्या 5 उपजाती आढळतात. भारतात जावडी मांजरीच्या 5 उपजाती आढळतात. अभिनंदन प्रशांत, अभिनंदन वैष्णवी. सृष्टी गंडाळ बे उत्तर. कृष्णा सानप, प्रदीप सानप बे उत्तर. वैष्णवी सोनवणे बे उत्तर. ओम सोनवणे बे उत्तर. युवराज तोरवे बी. साक्षी खाडे बी. अक्षता सानप बी. चला सर्वांचं बी उत्तर यायला लागले. बघू कोणाचं बरोबर येत आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण उत्तर क्रमांक अनुष्का थोरवे बे उत्तर. खूप छान, अभिनंदन अनुष्का. चला प्रश्न पाचवा, भारतात जावडी मांजरीच्या किती उपजाती आहेत? योग्य उत्तर पर्याय बी 5. बी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप असं अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण उत्तर क्रमांक 130 येथे पूर्ण करत आहोत. चला अद्यापही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. पहा व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक, व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक तुम्हाला यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहेत, त्याचा तुम्ही वापर करू शकता. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलला जॉईन केल्यामुळे तुम्हाला सर्व लिंक तिथे उपलब्ध होतील. यूट्यूब चॅनलला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो. फक्त व्हिडिओ पाहता यूट्यूब चॅनलला लाईक करत नाहीत. यूट्यूब चॅनल लाईक केलं तर आपला यूट्यूब चॅनल बाकी विद्यार्थ्यांनाही दिसेल, वरती येईल. त्याचबरोबर यूट्यूब चॅनलला बरेच जण व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाहीत. काही कारण याचं आम्हाला अद्याप कळालं नाही. ज्यांना आयुष्यात मोठं व्हायचं, स्पर्धा परीक्षा तयारी करायची, आपल्या आई वडिलांचं, शिक्षकाचं, गावाचं, समाजाचं नाव मोठं करायचंय, अशाच विद्यार्थ्यांनी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पालकांनी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.
चला विद्यार्थी मित्र, इथं आपण उतारा क्रमांक 130 पूर्ण करत आहोत. भेटू पुढच्या तासिकेमध्ये. 8 वाजता तुम्हाला 8 वाजताची लिंक व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती, टेलिग्राम ग्रुपवरती दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही 8 वाजताच्या तासिकेला जॉईन व्हा. भेटू 8 वाजताच्या तासिकेमध्ये. थँक्यू सो मच.